आज आपण पंचांच्या भूमिकेमध्ये खान सर आणि जयस्वाल सर यांना सुरेख अंपायरिकी करताना पाहतोय. सर्व टीम यांना एक सूचना असेल, दुपारचं सत्र आहे. ज्यावेळेस तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर पाठीमागे सावलीमध्ये थांबून पाणी प्यायचंय. भर दुपारच्या उन्हामध्ये पाणी प्यायचं नाही, मध्ये सावलीमध्ये बसून पाणी प्यायचंय. त्यासाठी तुम्हाला स्पीडअप घ्यावं लागेल. वेळ घेणार आहात तुम्ही तर यावेळेस तुम्ही मॅच मध्ये वेळ द्या. चला पहिला मॅच दुपारच्या सत्रामध्ये. साहिल ऑन द मार्क. पहिल्या चेंडूवरती गणगणाचा प्रहार आहे. तिथे क्षेत्ररक्षक आणि वन बाउन्स येतोय. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला जातोय खेडे या संघाकडून. हवा दिली होती, लॉफ्ट केला होता चेंडूला. लॉफ्ट ड्राइव्ह पाहायला मिळाला यावेळेस. सुंदर फटका. खूप चेज होता क्षेत्ररक्षकासाठी आणि ज्या पद्धतीने वन बाउन्स झाला त्याच्या उंचीच्या वरून चेंडू निघून जातोय सीमेपार. पहिल्या चेंडूवरती स्कोर बोर्डचा श्रीगणेश होतोय चौकारने. अमोल पुढचा चेंडू, फुलरलेनचा चेंडू. यावेळेस मात्र चुकीचा चेंडू हाताळला आहे. नो बॉलचा इशारा, अंपायरांचा इशारा येतोय. सुदर्शन चक्र फिरवलं जाते म्हणजे फ्री हिट असणार आहे. 5 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे अमोल्यांच्यासाठी, ज्यांची बॅट नुसती चळपायला लागली होती परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज वरती येताना आपण पाहतोय. सुमित ब्लॉकर पद्धतीचा चेंडू फ्री हिट होता आणि यावेळेस कॅच ड्रॉप होते परंतु फ्री हिटचा चेंडू होता परंतु तितकासा काही फरक पडणार नाही. परंतु चांगला चेंडू हाताळला. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं जात आहे. यावेळेस दांडी 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 गोल. फर्निचर डिस्ट्रॉय वेल्स रिम्यूव्ह होईल. फलंदाज आता परतीचा धडा वाचेल कारण गोलंदाजानं दाखवून दिलाय आपल्या तोपखान्यातील रडारखान्यातून फेकून दिलेला हा ब्लॉक होल इनसाइड एज टू बॅट अँड लेग स्टंप इज गॉन. तोप घोळा जणू त्याच्या हातातून निघालेला होता आणि यष्टा उद्ध्वस्त करतोय अमोल यांच्या. व्हॉट अ बॉल यार. पीस ऑफ डिलिव्हरी. पहिले 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळले परंतु हा कमबॅक करणारा चेंडू आपल्या मालगाव या संघासाठी. या ठिकाणी मालगाव संघाचे 12th मॅन माऊली आपल्याशी जोडले गेलेत. माऊली आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 7 वरती पोहोचली. या चेंडूला हलकाशी दिशा दिली आहे आणि एक धावाची आशा घेऊन येतोय चेंडू. धावसंख्या पोहोचले 8 आकड्यावरती. पांडुरंग पाटील माऊली आमचे सकाळच्या 9:54च्या ट्रेनमध्ये जर पांडुरंग माऊली यांचं भजन वाजलं नाही किंवा गाजलं नाही त्यावेळेस प्रवास सुखाचा होत नाहीये. संध्याकाळी 8:32च्या ट्रेनमध्ये त्यांचा आवाज ऐकला नाही तर रात्रीची झोप लागणार नाही. सुंदर गोड सुमधुर अशी वाणी. जशी शाहवाडी तालुक्याच्या जंगलामध्ये रानपाखराचा आवाज जसा कुजबुजावा त्या पद्धतीची सुंदर अशी वाणी आपण माऊलींच्या स्वरामध्ये आपण ऐकतो. श्री सर काय बोलाल? नक्कीच माऊलींची वाणी तितकीच सुंदर आहे. दरम्यान जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू झालेत, 9 धावा झाली आहेत. इथे मात्र बॅकफुटवरती गेले. जागावरून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. टप्पा 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 टप्पा. क्षेत्ररक्षक जिंकतोय की चेंडू जिंकतोय? चेंडू जिंकलाय. विजय प्राप्त होतोय चेंडूला आणि चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या आकार उकार घेते. धावसंख्या थांबली होती 9 वरती. 9 + 4 म्हणजे 13. षटक क्रमांक 1 चे होईल. सांगता धावसंख्या 13 वरती पोहोचले. दर्जेदारी स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोर्या 11 चिराळा वारून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालाय. घड्याळची टिक 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 सुरू आहे. तुमचा टायमर सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या निश्चित वेळामध्ये आपली इनिंग कंप्लीट करायची आहे. टीम मालगाव मारुती पाटील अँड टीम आपण सातत्याने स्पीडअप घेणं गरजेचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. टीम मालगाव संघाकडून जो भेदक मारा करतो, फलंदाजांना लॉक करतो, तोच प्रकाश गोलंदाजी मार्क वरती कशा प्रकारे मारा करेल. पंतांच्या डाव्या हाताच्या दिशेने गोलंदाजी मार्क वरती. अमर स्ट्रायकिंग एंड वरती आतापर्यंत अमरने 2 चेंडू खेळले, 2 धावा बनवलेत. तर सुमित नो स्ट्राईक एंड वरती 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवलेत. संघाची धावसंख्या 13 झाली आहे.
पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालंय. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय आणि अनुभव घेत असताना या स्पर्धेच्या रंगामध्ये रंगून जातोय. कारण शेववाडी तालुक्यातील ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार, प्रकाश. प्रकाशांचा पडचा चेंडू आणि डाऊन द लेग साइड अवंतरित धावेने सुरुवात करतायत प्रकाश, परंतु संघासाठी फायद्याचं ठरते. खेडे धावसंख्या पोचले 14 या आकड्यावरती. या पहिल्या मॅच मध्ये आकार उकार आपण बोलला, जणू 12 खडीचाच आपल्याला उल्लेख पाहायला मिळाला आमच्या श्री सरांच्या वाणीमधून. सुंदर असं समालोचन ऐकता गेली 2 दिवस. धावसंख्या पोचले 14 या आकड्यावरती. इथे भन्नाट वेग, फक्त पुल केला, चेंडूला दिशा दिले, टप्पा टप्पा क्षेत्ररक्षक येतोय, चांगल्या रीतीने कलेक्शन, वेगाने फेकी आणि इथे मात्र काय घडतंय, फेकी थोडीशी लॉफ्टेड झाली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता. फेकी थोडीशी स्लो झाली आहे, जोरात व्हायला हवी होती. नक्कीच आपण कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये पाहतोय समालोचन क्षेत्रामधून जुगलबंदी पाहतोय. स्त्री आणि भरत तुमच्यासाठी आहेत परत. थँक्यू श्री सर. एसटी रक्षक आपण दीपक दा यांना पाहतोय. हाईटचा कसा वापर करायचा, एसटी रक्षक कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण. पुढे एकदा चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलॉंग द ग्राउंड क्षेत्ररक्षक जातोय, कॅरी करेपर्यंत पहिली पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, चान्स घेतला आहे आणि बेल्स रिमूव्ह केले आहेत. काय होईल, काय घडेल, अंपायर देशाला येस आउट होतोय. खेडेला पडतोय दुसरा झटका. व्हॉट अ पीस ऑफ फिल्डिंग आणि उमद असं एसटी रक्षक. मी ज्या पद्धतीने बोलले की दीपक दादा एसटी रक्षक आहे, हाईट साठी आणि हाईटचा पुरेपूर वापर इथे करताना पाहायला मिळतो. एसटी रक्षक नेहमी हायटेड असावा आणि एक उत्तम उदाहरण आहे मालगाव संघाकडून, त्यांनी चांगला एसटी रक्षक निवडला आहे दीपक दादा. नक्कीच दीपक दादांची स्ट्रेंथ जेवढी क्वालिटी आहे आणि तीच क्वालिटी यावेळेला फलंदाजाला डिस्ट्रॉय करते. फलंदाज धावचित होतोय, वेगाने आला होता, तेवढ्याच वेगात चेंडू घेतला, बेल्स रिमूव्ह केली, फलंदाजाला टाटा बाय बाय इशारा दर्शवला. बॅक टू डगआउट. फलंदाज न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. आपण पाहतोय टीम खेडे संघाकडून तुषार स्टॅकी एंडवरती आपण पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत 17 झाले. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. घड्याळाची टिकटिक सातत्याने सुरू आहे. इथे अचूक टप्पा टप्प्यावरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून इनफिल्ड कव्हर करेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. पाठीमागे धावत होता क्षेत्ररक्षक, मात्र पाठीमागच्या बाजूला ज्यावेळी चेंडू असतो तो धावत जाऊन झेल पकडणं खूप कठीण असतं, पण प्रयत्न देखील चांगला होता क्षेत्ररक्षक. आता मालगाव संघाकडून आपल्या संघासाठी संपूर्ण आत्मसमर्पण लावतायत मालगाव संघाचे क्षेत्ररक्षक. इथे पहा चांगला फटका सदोला क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये एक टप्पा आणि त्याला दिले हुलकावणी. पकडत होता, पकडता पकडता मासा निसटला, जाळ हातात मोकळं राहिलं आणि चौकार आलाय. थोडासा चेंडू आउटफील्डला स्किट झाला. सातत्याने आपण पाहतो क्षेत्ररक्षकाला टार्गेट केलं जातं, परंतु आउटफील्ड तिथे खराब असल्या कारणाने चेंडू ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तर पडल्यानंतर स्किट झाला. परंतु प्रकाशाने गोलंदाजीवरती नक्कीच प्रकाश पाडला आहे. मिस फील्डचा चौक आला असता तरी यावेळेस मात्र कॅच, वाटर कॅच, या साहिल होते तिथं. मॅन फ्रॉम मालगाव, वाटर कॅच. नक्कीच मुक्काम पोस्ट मालगाव आणि मालगावचा साहिल आज मैदानामध्ये चमकतोय. मालगाव संघाचं एक वैशिष्ट्य आहे, संपूर्ण प्रत्येक जण जिथं आपल्याला संधी भेटते, क्षेत्ररक्षणामध्ये संधी भेटते तर क्षेत्ररक्षण चांगलं करतोय, गोलंदाजीमध्ये संधी भेटते तर गोलंदाज चांगलं करतोय, म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण प्रत्येक जण लावतोय. हेच खूप महत्त्वपूर्ण असते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकानं आपल्याकडे असलेले 100% यासाठी देणं गरजेचं असतं आणि मालगाव संघातील 11 खेळाडू आपल्याकडे असलेले 100% या खेळामध्ये सातत्याने देताना आपण पाहतोय. नक्कीच सकारात्मकता ही एकात्मतेने येते. ज्यावेळेस 11 जण एक होऊन खेळतात त्यावेळेस आपल्याला सकारात्मकता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल बाकी असणार आहे सर. नक्कीच आपण सकारात्मक आणि एकीचं बोलतो तर एकीचे बळ हे तुका म्हणी तेच हे फळ. एकीचे बळ जेवढं तुम्ही स्ट्रॉंग एकजुटीने राहाल ना तेवढं तुम्ही समोरच्या संघावरती कडाडून पडाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 22 वरती 3 विकेट माघारी परतले. अजय मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. करंट रन रेट पाहिलं गेलं तर 12च्या सरासरीने धावसंख्या प्रोजेक्टेड स्कोर 47 वर जाताना पाहतोय. प्रकाश यांचा उर्वरित शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र डॉट बॉल होते. डॉट बॉलने सांगता होते 0. सकाळी आपण बोललो होतो जगातील प्रत्येक देशानं असं खूप काही दिलं असेल, परंतु आपल्या भारत देशाने या जगाला दिलं आहे ते म्हणजे 0. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अभयारण्य म्हणून पहिली महाराष्ट्राची ख्याती होती आणि तिथेच आर्यभट्टाने 0चा शोध लावला. 0 शिवाय कुठल्याही संख्येचं मोल वाढू शकत नाही.
त्याचबरोबर मान्य श्री बलराम पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी बलरामजी पाटील साहेब उपस्थित झाले, त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक कैलासाची सूरज स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया रंगतदार मॅच मध्ये, जिथं आता तिसरं षटक नागेश गोलंदाजी मार्कवरती घेऊन उतरलेत. नागेश पहिला चेंडू हाताळत असताना यावेळेस मात्र व्हाईट बॉल. माफ करा, शिवाजी आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू शिवाजी यांच्या माध्यमातून यांच्या तोपखान्यातून टप्पा पडल्यानंतर वाईड येतोय आणि व्हाईट बॉल आल्यानंतर म्हणजे एक धाव येईल. तीच धाव या ठिकाणी ओमकार स्कोरर यांच्या माध्यमातून रेखाटली गेली. धावसंख्या 23. यावेळेस स्लोवर चेंडू हलकासा पुश केला आहे. एक धावेसाठी एक धाव देखील प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. रणनीती काहीतरी असेल शिवाजीची, कारण की प्रकाश यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, टीमला मॅच मध्ये इन करून दिला आहे. सुंदर ओव्हर, एक मिसफिल्डचा चौकार आला नसता तर अजून चांगली ओव्हर झाली असती. यावेळेस पुन्हा एकदा व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, परंतु अंपायर लक्ष असेल. अंपायरच्या आकाशाकडे येतोय कणकणीत ह्यूज अँड मॅसिव्ह. धावसंख्या या षटकानंतर पोहोचते 30 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचते. मैदानाच्या आतमध्ये थांबली होती धावसंख्येची गाडी, तेवढ्यात अजयने पेटवली गाडी. आता धावसंख्येची गाडी धावते सुसाट बुंगाट. येतो षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 30 ऑन अ स्कोरबोर्ड. यावेळेस मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले होते, परंतु चेंडू डॉट येतोय. कमबॅक केला आहे शिवाजी यांनी आपल्या संघासाठी. 3 चेंडू हाताळले आहेत, 8 धावा खर्च केल्या आहेत. स्कोर बोर्ड आपण पाहिला गेला श्री सर तर 30 आकड्यावरती आहे. मॅच समांतर चालली आहे दोन्ही बाजूला. मॅच समांतर चालले. कधी फलंदाज बोलतोय तर गोलंदाज कधी डॉट बॉल टाकतोय, कधी फलंदाज मोठा फटका खेळतोय तर कधी गोलंदाज आपल्या तोपखान्यातील रडारखान्यातील अचूक टप्प्याचा भेदक मारा करून फलंदाजाला थांबवण्यामध्ये यशस्वी होतोय. हे क्रिकेट आहे, एक तेरी एक मेरी, तू चढ तर मी उतार. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल यावेळेस हाताळला आहे. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते, त्याच टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी असती तर आपण व्हाईट बॉलला सामोरे गेलो नसतो. केंद्रबिंदू मैदानाचा पकडावा लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण शिवाजी यांना पाहतोय. धावसंख्या पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 3 गडी बाद. यावेळेला अचूक टप्पा, पिच ऑफ अ डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. आणि इथे चांगला चेंडू पंचांचं एक बॉलचा इशारा येतोय, म्हणजे लास्ट बॉल असणार आहे या ओव्हरी मधला. धावसंख्या 31. या स्टेप आउट झाल्या, उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक सजवलेला आहे आणि पकडली गेली आहे. फलंदाज गो टू दी डगआउट. फलंदाज माघारी परततोय. मोठ्या फटक्यासाठी अपेक्षित होता, मात्र शॉट थोडासा फसला आणि बॅटचा टॉपेज होता. चेंडू मात्र उंची गाठली, दोरी नाहीये गाठली आणि त्याच्यामुळे फलंदाज बॅक टू द डगआउट वरती जातोय. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 31. 31 ऑन स्कोर बोर्ड. 4थं षटक असणार आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. टीम मालगाव, टीम मीटिंग घेऊ नका. चला टीम मालगाव मित्रांनो, आपण स्पीडअप घेऊयात आणि स्पीडअप घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवूयात. आपण जर सातत्याने स्पीडअप घेतलं ना तर या स्पर्धेला 4 चांद लागतील. वेळेत ही स्पर्धा कव्हर होईल आणि स्पर्धा वेळेत कव्हर करणं हे प्रत्येक खेळाडूचं काम असतं, प्रत्येक आयोजकाचं काम असतं. प्रत्येक खेळाडूची साथ राहणं गरजेचं असतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण दीपक यांना पाहतोय. 3 षटकं कंप्लीट झाले, धावसंख्या 31 झाले. सरासरी रन रेट जर पाहिलं तर 10.09च्या सरासरीने धावा बनवलेत. यास फुलरल्यांचा चेंडू व्हाईट बॉल स्लोअर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु अवांतरी धावसंख्येत भर पडते. दीपक दा गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आणि 12th मॅनच्या स्वरूपात आपण माऊली यांना सोबत आपल्या जोडले आहेत. माऊली आज या संघामध्ये खेळत नसले, जर उद्या भजनी मंडळासाठी आज जर संघ गेला तर त्याचे कॅप्टन माऊली असू शकतात, कारण की सुंदर आवाज, गोडवाणी आणि सुमधुर कहाणी. यावेळेस सुंदर पटका, परंतु चेंडू पॉइंटच्या दिशेने निघून चालाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव इथे प्राप्त होते. पहिल्या चेंडूवरती दीपक दा यांच्या 1 धाव प्राप्त होते. एक व्हाईट बॉलने 1 धाव आले होते, म्हणजे 2 धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केले आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 4 गडी बाद झालेत खेड या संघाचे. उर्वरित 5 चेंडू आहेत श्री सर या षटकामधले, शेवटच्या षटकामधले. फर्स्ट इनिंग नंतर आपण लगेचच टॉस घेणार होतो. संघ कोतोली आणि कारंडेवाडी. प्लीज बोथ कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचंय.
पहा एकीचं रूपांतर दुसऱ्यात करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज. नक्कीच प्रकाश यांनी आज चांगली कामगिरी करून दाखवली आपल्या संघासाठी. ज्यावेळेस शेवटच्या मुवमेंटला त्यांनी फेकी बदलली आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला केली आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. खेडी संघाला कुठेतरी बॅकफुटला आतापर्यंत रोखून धरला आहे. मालगाव संघाने धावसंख्या पोहोचली आहे 34. 5 गडी बाद होत असताना आपण पाहतोय. 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त राहिलेला आहे आणि 4 चेंडू अजून बाकी आहेत. 4 चेंडू अजून शेष आहेत. 4 चेंडू अजूनही राहिलेत. कॉल दिला जातो टीम कोतोली टीम कारंडेवाडी दोन्ही कर्णधार टॉस साठी लगेच यायचं आहे. टॉस साठी दोन्ही कर्णधार लगेच यायचं आहे. यावेळी चांगला चेंडू आपल्या तोपखान्यातील आणखीन एक चांगला चेंडू मात्र इथे चुकी घडते. डोकेदुखी होते आणि इथे मात्र एक सिंगल येते. एक धाव येते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या षटकात येईल आणि धावसंख्या धावफलकावरती 37 वरती येऊन पोहोचली गेली. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक धावत सुटलेत. मात्र आपण पाहतोय कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगल्या रीतीने बॅकअप देतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, फेकी करतोय. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती धावसंख्या आता मात्र पोहोचली गेली 39 आकड्यावरती. 3.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत इथे पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर रिजन मधील वेगाने फेकी करले. एकेचं रूपांतर दुसऱ्यात हो होत आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फेकी थोडीशी चुकीची राहिली आहे. मिस टायमिंग फेकी होते आणि हीच मिस टायमिंग फेकी दुखी ठरते. एकेचं रूपांतर दुसऱ्यात झालंय आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकले. धावसंख्या 41 आकड्यावरती पोहोचले. कंटिन्यू रनर जर पाहिलं तर 10.70च्या सरासरीने धाव बनवले. शेवटचा चेंडू इथे मात्र बॅकवर्डवरती जाऊन पुन्हा एकदा पॉइंट रिजनला बॅकवर्ड रिजनला टप्पा जातोय चेंडू आणि इथे मात्र घोषांकित क्षेत्रात जातोय. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या होते 42. प्रथम फलंदाजी करत असताना खेड संघाची धावसंख्या होते 42 आणि मालगाव संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असेल. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. बरं सर आपल्याशी जोडले गेले, सकाळपासून सातत्याने कॉम्बॉक्स चालवत आहेत. अप्रतिम काम त्यांचं देखील राहिलंय. त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करूया आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. तर कॉल दिला जातोय सेकंड मॅच दुपारच्या सत्रामधली. टीम कोतोले आणि करंडेवाडी बोथ कॅप्टन टॉस का बॉसच्या समोर यायचंय. अजून तुमची उपस्थिती ते दर्शवलेली नाहीये. लास्ट कॉल असेल प्लीज. टीम कोतोली आणि करंडेवाडी दुपारच्या सत्रातील मॅच. या अगोदर मॅच आपण खेळली मालगाव आणि खेडे. मालगाव या संघाने टॉस जिंकला आणि चांगली गोलंदाजी केली, परंतु बॅटिंग पण करावी लागेल. दोन्ही बोथ कॅप्टन्स आले आहेत. तर माननीय अर्जुन कोठारे साहेब यांच्या हस्ते आपण टॉस घेणार आहोत. प्लीज वेलकम सर. ओके, टीम करंडेवाडीचा कॉल असेल प्लीज. स्विंग द कॉइन. छापा काटा पडलेला आहे. कॉल तुमच्या बाजूने लागलेला नाहीये. करंडेवाडी संघ कॉल लागला आहे कोतोली संघाकडून. काय निर्णय असेल? निर्णय थोडा थांबवतोय. मी प्लेयर्स अजून भेटलो नाही, जस्ट फक्त ग्राउंड मध्ये आलोय. चर्चा करून एक 5 मिनिटात मी कॉल देईल. ओके, निर्णय कळवतील. डिसिजन पेंडिंग आहे श्री सर. आपण हे भव्य दिव्य आयोजन पाहतोय, काय बोलाल त्याच्याबद्दल?
आयोजन खूपच चांगलं छान आहे. कालपासून मी यूट्यूबला बघतो. काल यायला मला भेटलं नाही, पण आज मला थोडा लेट झाला, माझ्या गाडीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे. पण आयोजन एकदम छान आहे. थँक्यू टीम कोतोलीचे कॅप्टन, थँक्यू व्हेरी मच. करंडे वाडी संघाकडे डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय असता? बहुतेक आम्ही फिल्डिंगच घेतली असती. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता. टॉस जिंकला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. आपण या नियोजनाबद्दल काय बोलाल? नियोजन खूप छान आहे, मस्त चालेल. 2 दिवस झाले त्यांनी पण नियोजन अडचण बहुतेक म्हणजे जास्त त्यांचा पण अडचण वगैरे कर. खूप छान नियोजन वगैरे. नक्कीच एवढं भव्य दिव्य नियोजन आहेत, पारितोषिक एवढी मोठे आहेत. हॅप्पीवाली फिलिंग्स आहे का मनामध्ये, हृदयामध्ये, काळजामध्ये? हॅपीवाली फिल्डिंग तर कायम असते आणि इथे येऊन तर खूपच छान असं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. सुंदर आवाज आणि सुंदर वक्तव्य आज टॉस का बॉस मध्ये पहिले कॅप्टन करंडेवाडीचे, जेवढे मन मिळाव पद्धतीने बोलले. जेवढे पण कॅप्टन्स असतील टॉस का बॉस मध्ये या मनसोक्त वार्ता करा, सर्वांशी बोला आणि मन जिंकून देवा प्लीज. थँक्यू सर. तर आपण येऊया उपस्थित टॉस का बॉस मध्ये ज्यांच्या हस्ते आपण टॉस केला गेला. सर, या आज सूरजस्मृती चषक 2025 मध्ये आपण ही भव्य दिवस स्पर्धा पाहतोय. काय वाटलं? सकाळपासून तुम्ही पाहताय स्पर्धा, युट्यूबच्या माध्यमातून पण पाहताय आणि आज स्वतःच्या डोळ्यातून देखील पाहताय. स्पर्धा खूप छान आहे. मी कधी येत नाही बघायला, पण आता हे भरले म्हणून मी आलो. माझी पण टीम होते, ते हारले, त्या मी थांबलोय. ते गेलीत, मला आवडली स्पर्धा म्हणून मी थांबलोय. नक्कीच सर, हे गेम स्पिरिट आहे. माणूस कसा थांबतो क्रिकेटच्या मुळे हे आपल्याला पाहताय. टीम जरी गेली असेल तर मी थांबतोय, कारण की मला हे भव्य दिवस स्पर्धा बघायची आहे, माझ्या डोळ्यामध्ये सामावायचे. या आठवणी मला साठवून ठेवायचं. प्लीज वेलकम सर, आपण विराजमान व्हायचंय मंचावरती. थँक्यू सर. जाऊया वरती कॉम बॉक्स, इथे आपल्या सोबत जोडतायत श्री सर. त्याला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टीम खेडे आपण प्रथम फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या बनवली आहे. आता रोखण्यासाठी पुनश्च एकदा आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. 42 धावा बनवले, 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी मालगाव संघाकडून ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण तानाजी आणि महेश यांची पाहतोय. अप्रतिम ही स्पर्धा पाहतोय, दर्जेदार ही स्पर्धा पाहतोय. आम्ही आहोत वेडे क्रिकेटचे, भर रखरखत्या उन्हामध्ये अंगाची लाहीलाई होते, मात्र आमच्या हृदयामध्ये क्रिकेटची गोडी, आमच्या डोक्यामध्ये वाढवते खेळाची जोडी. आणि हाच आमचा खेळ, हाच आमचा पहिला प्रेम, हेच आमचं व्हॅली टाईम आणि हेच आमचं सर्व काही. क्रिकेट आमचा पहिला प्रेम, क्रिकेट आमचा ध्यास, क्रिकेट आमचा श्वास, क्रिकेट आमचा इतिहास. आणि पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी आम्ही सज्ज झालोय. कैलासवासी सूरज स्मृती चषकामध्ये मालगाव संघाकडून स्ट्राइक एंडवरती महेश आहे. कशा प्रकारे मार असेल? पहिला चेंडू, गोलंदाज अमोल 43 धावा रोखण्यासाठी पहिला चेंडू, अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती करेक्ट कार्यक्रम येतोय. डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी राहते गोलंदाजाकडून. पहिला चेंडू निर्धाव आलाय, अचूक टप्पा ठेवला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आला. हा खूप महत्वाचा असतो टप्पा आणि हाच टप्पा ठेवलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा यावेळेला डिफेन्स केलाय, फक्त चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर कट केलाय. पॉकवर्ड पॉइंट रिझन मध्ये घोषांक क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलने मात्र फारसा फरक पडणार नाहीये. मात्र धावफलक पुढे सुरू जाईल आणि धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोचते आता मात्र एक या आकड्यावरती श्रीगणेश होतोय, अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या 1 झाली आहे, 2 चेंडू झाले आहेत. मेंडिटेट पहिलं षटक अत्यंत दयनीय अवस्था करण्याच्या स्थितीमध्ये गोलंदाज आपल्या तोपखान्यातून अचूक टप्प्यातील चेंडू फेकतोय अमोल मैदानाच्या आतमध्ये. पहा यावेळेला फक्त डिफेन्स करायचा आहे फलंदाजाला. बॅकफुटवरती गेलेत, बॅकफुट डिफेन्स करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा खूप संपर्क झालेला नाहीये. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 2 झाली आहे. नक्कीच डिफेन्स केलाय, पण डिफेन्स केला नाही, करावा लागला, कारण गोलंदाजाने गोलंदाजी त्या पद्धतीची केली होती. चांगला गुडलेनचे चेंडू आपण हाताळताना पाहतोय. गोलंदाज अमोल, तानाजी आणि महेश दोन्ही स्ट्रायकर आपल्याला बॅटिंग मार्क वरती पाहताना मिळतात. यावेळेस पुणे एकदा पुश केलाय चेंडू हलकासा. अंपायर आहेत तिथे आमचे खान सर आणि एक धाव पूर्ण केली जाते सरांच्या बाजूने. धावसंख्या पोहोचली आहे 3 आकड्यावरती. 45 धावांचं लक्ष उभं केलं आहे. मॅच रंगली आहे. कुठे जाऊ नका, उघडा डोळे बघा नीट, कारण की मॅच चालू आहे मालगाव आणि खेडे यांच्या बीच. नक्कीच मॅच दर्जेदार सुरू आहे. आता मात्र स्ट्राइक एंडवरती तानाजी पाटील आलेले आहेत. तानाजी पाटील यांना आपली बॅट आता खोलावी लागेल. 43 धावांचा पाठलाग करत आहे. 4 चेंडू झालेत. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि तानाजी पाटील तसे स्ट्राइकिंग एंडवरती येत आहेत. तसे सबसे अटील सबसे जटिल तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहेत. आल्या आल्या त्यांच्या बॅट मधून येतोय घणाघाती वार, सीमारेषा पार, गेंद है कमजोर, तानाजी पाटील ने लगाया जोर और आया है शानदार फोर. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. तानाजी पाटील मॅन फ्रॉम मालगाव
सबसे कातिल, सबसे अटेल, सबसे जटिल तानाजी पाटील. यावेळेस पुन्हा एकदा वॉट पिच ऑफ डिलिव्हरी. डॉट बॉल होते, थांबवलं गेलं. एका मोठ्या मातब्बर फलंदाजाला कसं रोखायचं असतं ते क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकून रोखायचं असतं. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर आणि तो देखील सुरेख. पहिल्या षटकाची ते सांगतो होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 7. नक्कीच धावसंख्या झाली 7 आणि कोतोली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली 7. 24 चेंडूमध्ये 43 बनवायचे होत्या. 6 चेंडू झाले, 6 मध्ये 7 बनवलेत. आता 18 चेंडू राहिलेत आणि 18 चेंडूमध्ये 36 धावांचा पाठलाग अजूनही करायचा. चला स्पीडअप घ्यायचाय. गोलंदाज टीम क्षेत्ररक्षण सजवायचं. चला स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय. लगेचच स्पीडअप घ्यायचं आहे. मॅचला करायची आहे सुरुवात. एक षटक झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7. आता 18 चेंडू राहिलेत. 18 मध्ये बनवायचे आहेत 36. प्रत्येकाला जिंकायचं आहे. जिंकण्याची हाव तुला पळायला लावतंय. जिंकण्याची जर्नी म्हणजे शर्यत नाही. जिंकायचं तर आहे. थोडं लेट चालतं. थकला असेल तर थोडा ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. आता नवी झेप कोण घेईल, फलंदाज की गोलंदाज? यावेळेस अवांतर धावेत पडते. बरं धावसंख्या पोहोचले 8 या आकड्यावरती. तुषार यांचा पहिला चेंडू वाईट हाताळला गेला आहे. कुठेतरी प्रेशर आहे. पहिला विकेट अजून प्राप्त झालेला नाही कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज तानाजी आणि महेश सज्ज आहेत. तानाजीच्या बॅटमधून एक मोठा फटका आला आहे. संघ आणखीन एक. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. अंपायरनी जणू उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये पंखे चालू केले आहेत. बॅक टू बॅक दुसरा वाईट हाताळताना आपण पाहतोय तुषार यांना. धावसंख्या पोहोचलाय 9 आकड्यावरती. धावसंख्या 9 आकड्यावरती पोहोचले. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालंय. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं आहे. मात्र गोलंदाज लाईन अँड लेंथ हसतोय, भरकटतोय. इथे आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे. आपल्या तोफखान्यातील अचूक टप्पा आता फलंदाजाने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात यश प्राप्त होते. पहिले 2 चेंडू त्याच दिशेने टाकले होते परंतु यावेळेस थोडासा नियंत्रित गोलंदाजी करतोय तुषार आपल्या संघासाठी. ज्यावेळेला चांगला चेंडू तुषारकडून मात्र मागे यष्टीरक्षकाकडून होते चुकी, वाढते डोके दुखी. आता आणखीन एक धाव. एक धाव सर खूप महत्वाची आहे आणि एक चूक तुम्हाला खूप महागात पाडेल. एका चुकीची तुम्हाला किंमत मैदानाच्या आतमध्ये मोजावी लागेल. 1.2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा तुषार तयार. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खालाय. गॅप मधून थोडंसं पाहायला मिळतंय या ठिकाणी परंतु बॅकअप आहे. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये होत असताना धावसंख्येला आता मात्र चकाकी लागते. 12 या आकड्यावरती पोहोचते परंतु मोठे फटक्या कुठेतरी दूर ठेवले आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. तुषार याने 5 धावा खर्च केले आहेत. म्हणजे समीकरण चेंज होते. प्रत्येक चेंडू मागे समीकरण चेंज होताना आपण पाहतोय. समीकरण 15 चेंडू 31 धावा. इथे पहा आणखीन एक चांगला चेंडू. वाह, व्हॉट बॉल. आपण पाहतोय रिप्ले NP लाईव्ह यांच्या माध्यमातून. अरुण पाटील यांच्या माध्यमातून पहा. टप्पा पडल्यानंतर थोडासा इनस्विंग झालाय. वाईडिश लाईन वरून आलाय आतमध्ये. हे गोलंदाजाचं कौशल्य आहे. यावेळेला भन्नाट वेग ठेवलाय आणि आता मात्र वेगाला नाहीये दिशा. पंतांचा हात होतोय पंका. वाजतोय व्हाईट बॉलचा डंका. इट इज अ व्हाईट बॉल. पंतांचा कॉल. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली आहे. इथे पुन्हा एकदा गोलंदाजाने चांगला चेंडू फेकी केलाय. बॅटीची कडा. आता वाचेल फलंदाज. परतीचा धडा. बॅक टू द डगआउट. विकेट होतोय पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येईल. अचूक टप्प्यावरती नियंत्रण. आपल्या तोफखान्यातील सर्वोत्तम चेंडूंचं प्रदर्शन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि बघता विकेटचं देखील होतंय पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल वरती आता जबाबदारी असेल. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावसंख्या 13 वरती 1 विकेट माघारी परतले. आता कशा प्रकारे रणनीती आखतील टीम मालगाव, कारण 1 विकेट आली आहे. समीकरण जर पाहिलं तर 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. मॅच अजून समान नाही. मॅच अजून समांतर दिशेत आहे. यावेळेस मात्र चुकी होते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
धावा बॅट मधून खर्च नाही, परंतु अवांतरित चेंडू हाताळून धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. तुषार आहेत त्या ठिकाणी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे आणि 7 धावा खर्च करून एक महत्वाचा गडी बाद केला आहे. शेवटचा चेंडू साहिल क्लासिकल बॅट्समन आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. इथे थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळाले. एक धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं गेलं आहे. रन बनते की नाहीये दोघांची सल्ला मसलत वेगळ्या, परंतु शेवटचा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या पोहोचले 14 आकड्यावरती. 12 चेंडू 29 धावा, म्हणजे सरासरी 14 ने रन रेट चालू आहे. मोठे फटके यायला पाहिजेत. 12 चेंडू 29 धावा. मोठे फटके आता यायला हवेत. मोठे फटके खेळावे लागतील. शॉट सिलेक्शन करावं लागेल. दोन्ही फलंदाज सल्ला मसलत करतायत. कोणता शॉट खेळायचा, कसं खेळायचं, कशा धावा बनवायच्या. समीकरण जर पाहिलं एका साईडने पाहिलं तर थोडंसं अवघड आहे, पण अवघड काही नाहीये. अवघड सोपे झाले हो. नवनीत हाती आले हो. तुम्हाला नवनीतचा अभ्यास करावा लागेल आणि नवनीत वापरून तुम्हाला हे समीकरण सोडवावं लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला आता मात्र संधी दिली जाते. आपण पाहतोय अमरच्या हातामध्ये चेंडू आहे, म्हणजे अमर गोलंदाजी मार्क वरती दिसेल. लगेच स्पीडअप घेऊया. क्षेत्ररक्षण सजवायचं. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. आता थोडस दिवस मावळतीच्या दिशेने आता वाटचाल करू लागलाय. जो सूर्य सकाळी आपल्याला पूर्वेच्या दिशेला होता तो आता सूर्य डोक्यावरती येऊन डोक्याच्या पश्चिमेच्या दिशेला आता जाताना दिसू लागलाय. त्याच्यामुळे आपल्याला स्पीडअप घेणं आता गरजेचं आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. 12 चेंडू 29 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी मालगाव संघाला तर रोखतोय खाडे संघातील गोलंदाज. आणि इथे हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये उडवलाय, पोल केलाय आणि कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये डीप मधून येतोय. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. हे खूप महत्वपूर्ण आहे. धावा बनणं आता सातत्याने मालगाव संघासाठी गरजेचं आहे. एक धाव महत्वाचे आहे आणि एक धाव बनवत असताना एकीचं रूपांतर दुसऱ्यात देखील करणं गरजेचं आहे. धाव फलक आता सातत्याने कंटिन्यू पुढे राहणं गरजेचं आहे. हे खूप महत्वपूर्ण आहे. आपण ज्या वेळेला मोठ्या मॅचेस खेळत असता, ज्या वेळेला मोठ्या टुर्नामेंट खेळत असतात त्या वेळेला आपलं प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष असावं लागतं आणि तानाजी पाटलांचं इथे लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. ज्या स्पीडने गोलंदाजी चालू आहे त्याला कुठेतरी अधोगतीवरती आपण पाहतोय. खूप अशा अवांतरित धावा खर्च केल्या आहेत टीमखेडे या संघाने, परंतु बॅटिंग मार्गावरती तानाजी अजून सज्ज आहेत. पहिला बॉल खेळपट्टीचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे, परंतु यावेळेस मात्र चेंडू पुन्हा मॅट लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना पहिली पूर्ण केलाय. दुसरीचा प्रयत्न धावले आहेत. इथे मात्र तू मैं परंतु कॅरी केला जातो. यष्टी रक्षक सज्ज आहे. एक धाव इथे प्राप्त केली जाते. नक्कीच साहिल यांनी तानाजी पाटील यांना वेळेत थांबवलं, तेच खूप महत्वपूर्ण आहे. नाहीतर आता विकेट पडली असती, आत्महत्या झाली असती क्रिकेटची. धावबाद झाला असता फलंदाज. समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू 25 धावा. मॅच अजून दोन्ही साईडून ऑन आहे, पण मॅच ऑन असून काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचा गेम ऑन करावा लागेल. फलंदाजांचे हात अक्षरशः गोलंदाजांनी बांधून ठेवलेत. अमर मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू झाले त्या षटकातील आणि धावफलकावरती धावसंख्या 18 झाली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण साहिल यांना पाहतोय. साहिल यांच्या बॅट मधून अजून एक सुद्धा धाव आलेली नाहीये. एक चेंडू खेळलाय साहिल. चला स्पीडअप घ्यायचंय. इथे चेंडू सोडून दिला. अप्रतिम गोलंदाजी. पंतांच्याकडे दाद मागतायत साहिल, परंतु पंत सांगतायत ना मुन्ना ना, गेंद लाइन्स के अंदर से आ गई. चांगला चेंडू हाताळला यावेळेस अमर याने. सुंदर साहिल याने चेंडू सोडून यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये, परंतु बॅट क्लासिकल बॅट्समन आहे त्याचा पुढे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते मालगाव संघाची. धावसंख्येची गाडी अवांतर धावसंख्येने सातत्याने पुढे जाताना पाहतोय, परंतु मोठे फटके येणे गरजेचं आहे. मॅच बनले आहे. 9 चेंडू 24 धावा. मोठा एक फटका तुम्हाला मॅच मध्ये इन करू शकतो आणि एक डॉट चेंडू तुम्हाला मॅच वरून दूर नेऊ शकतो. याच पुन्हा एकदा प्रोटेक्शन ठेवलं आहे. पहिली पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न थोडस थांबले गेले आहे. थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु नाही पोहोचले आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला डाय मारली तिथे साहिल यांनी आणि 2 धावा इथे चांगल्या रीतीने कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. चांगले दोघे जण धावले. त्याचबरोबर आपण आज पाहतोय कालच्या सत्रापेक्षा आजच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेर जेवढे दर्शक आले आहेत, स्टेडियम अगदी खचाखच भरायला सुरुवात झाली आहे, कारण की मॅच रंगतदार होत आहेत. सर्व दर्शकांचे
कैलासवाची सूर स्मृती चषकामध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दर्शकांच्या मुळेच ही क्रिकेटची पंढरीचा सोहळा एकदम मनमोकळा झाला आहे. दर्शकांचं देखील इथे स्वागत केलं पाहिजे. दर्शकांशिवाय कुठली मॅच पूर्ण होत नाहीये. मॅच रंगली आहे. एका बाजूला मालगाव, दुसऱ्या बाजूला खेडे. यावेळेस कॅरी केला आहे आणि तानाजी पाटील आहेत, परंतु इथे फेकी चुकीच्या एंड वरती झाली आहे. फेकी जर नॉट स्ट्राईक एंड वरती झाली असती तर चित्र वेगळं असतं. नजर हटी तर दुर्घटना घटी. ते नजर हटली आणि दुर्घटना घटलेली नाहीये. 22 धावा धावफलकावरती झाले. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू 21 धावा. मॅच अजून दोन्ही साइडून ऑन आहे. 6 चेंडू 26 धावा चेस होताना आपण मागच्या मॅच मध्ये पाहिले भगवान दादांच्या बॅट मधून. भगवान दादा यांची बॅट तळपली होती, तशी आता कोणाची तरी बॅट तळपायली हवं, कारण की मॅच बनली आहे. 7 चेंडू 21 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. यावेळेस हाफ ट्रॅकर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी कानात जवळून निघून जातोय. अंपायरकडे दाद मागितली जाते, परंतु येत आहे डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची होईल सांगता. बरोबर 3 षटकाची देखील होईल सांगता. आणि 3 षटकानंतर धावसंख्या 22 वरती 1 विकेट माघारी परतले. आणि समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चला स्पीडअप घ्यायचे टीम. चला स्पीडअप घ्यायचा. बॅट लगेचच कॅरी करायचे. साहिल, टीम मॅच कधी कुठेही जाऊ शकते, कारण की हा कारनामा पहिल्या मॅच मध्ये भगवान दादा यांचे बलवान हात करून गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील तशी कामगिरी करावी लागेल. 6 चेंडू 21 धावा. मॅच ऑन आहे. मॅच कोणत्या बाजूने जाईल. पहिल्या चेंडूवरती जर ह्यूज हिट पाहायला मिळाला तर मॅच बनू शकते, परंतु 1 डॉट बॉल मॅच खेडे संघाच्या पारड्यामध्ये जाऊ शकते. 100 ग्रॅम तिकडे पडेल, 100 ग्रॅम इकडे पडेल. स्पीडअप घेणं गरजेचं आहे. पण मैदानाच्या आतमध्ये सामना दोन्ही साइडून ऑन आहे. दोन्ही साइडला तराजू आता मधोमध आहे, परंतु गोलंदाजाच्या बाबतीत थोडंसं स्ट्रॉंग आहे. फलंदाजाला आता हात खोलावे लागतील. तर कोणत्या गोलंदाजावरती विश्वास असेल पुढच्या फेरीमध्ये दाखल. मला माझ्या संघाला हा गोलंदाज दाखवून देईल. आणि विश्वास यावेळेला ज्या गोलंदाजावरती दर्शवला आहे त्याच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. सुमित गोलंदाजी मार्क वरती. सुमित ऑन द मार्क. स्लॉटचं षटक. स्लोअर बॉल पहिला चेंडूवरती येतोय. गणगणाती प्रहार. साहिलची बॅट ऑन. थोडासा थांबला होता. जिंकण्याची जर्नी म्हणजे शर्यत नाही. थोडासा थकला असेल तर थोडा वेळ ब्रेक घे. ब्रेक नंतर तू पुन्हा नवी झेप घे. झेप घेण्यास केली सुरुवात. आता फलंदाजाने हात खोलण्यास केली सुरुवात. साहिल मैदानाच्या आतमध्ये आता मॅच उठवण्यास सुरुवात करतोय. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू. समीकरण हालतंय. समीकरण बोलतंय. स्लोवर वन आणि इथे स्लॉट में गेंदगिरी. स्लॉट में सीधा दैट मैसिव एंड आउट ऑफ द पार्क षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा क्रिकेटचा मादक सौंदर्य दर्शवणारा षटकार पाहायला मिळाला. अंपायर आणि क्षेत्ररक्षक यांच्या डोक्यावर समोरच्या दिशेने आणि जाडीमध्ये, हिरव्या जाडीमध्ये चेंडू विसावताना. चला लगेचच चेंडू द्यायचा आहे. स्पीडअप जरूर घ्यायचं. स्पीडअप घेणं गरजेचं आहे. मॅच कुठे होती. मॅच कुठे आली. 6 मध्ये 21 धावांची आवश्यकता होती. 5 मध्ये 15 धावांची आवश्यकता होती. 4 मध्ये आता 9 धावांची आवश्यकता राहिली आहे. शेवटचं षटक हाणामार्थ षटक म्हटलं जातं टेनिस क्रिकेट विश्वातील. आणि सुमित हे षटक हाताळताना गोलंदाजी मार्क वरून फलंदाजीमध्ये साहिल मात्र आक्रमण करतो. यावेळेस पुन्हा एकदा टेनिस पटका पाहायला मिळाला. थोडंसं पम्बलिंग. फेकी चांगली. लाऊड अपील अँड इट्स विकेट. डायरेक्ट हिट. ज्या वेगाने साहिल धावत होता त्याच वेगाने साहिल मात्र ओयूटी धाव घेणं गरजेचं होतं का. चेंडू जरी निर्धावाला असता तरी चाललं असतं. मात्र धाव घेतले साहिल. मात्र मैदानाच्या बाहेर आपली पावलं जात नसतील. मात्र जड पावलांनी, जड मनानी, जड विचारांनी हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. बॅक टू डगआउट. नक्कीच श्री सर, तुम्ही बोलला होता की ही धाव घेणं गरजेचं होतं का. साहिल प्रश्नार्थक नजरेनं पाहतोय, कारण की साहिलची बॅट तळपली होती. ही धाव बनत नव्हती. धाव घेतली पाहिजे होती का. आता न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक दा यांना पाहतोय आणि बॅटिंग वरती आपण तानाजी यांना पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. व्हॉट अ मॅच यार. मॅचने संपूर्ण पारडं बदल होतं मालगाव संघाच्या बाजूने. तो म्हणजे साहिल आणि तो बाद होताना आपण रनआउटच्या स्वरूपात पाहतोय.
कित्येक वेळा बोललं जातं की धावचित होऊन रनआउट होऊन कधी परतू नका, कॅच व्हा बोल्ड व्हा परंतु धावचित होऊ नका. मॅच खरोखर आता बसली आहे. एका बाजूला खेडे संघाची गाडी सुसाट होते, एकदा मालगाव संघाची मालगाडी सुसाट होते. काय होईल, असेल का चित्र, दिसेल का विचित्र. शेवटचे 3 चेंडू. इथे पहा गोलंदाज कमबॅक करतोय. जिंकण्याची जर्नी म्हणजे तुला रोजचं रुटीन पळण्यासाठी तुला चाबूक मारतय. जिंकण्याची हाव तुला मैदानामध्ये स्वतःकडे असलेला भाव वाढवण्यासाठी पळायला लावतय. आणि पळता पळता इथे विकेट पडली आणि हा साहिल बाद झाल्यानंतर मैदानामध्ये काय स्थिती निर्माण झाली पहा. 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू. मॅच विनिंग शॉट पाहायला मिळेल की डॉट बॉल. आणि ते पहा काय घडलंय, काय बिघडलंय, चित्र विचित्र झालंय. इट इज अ व्हाईट बॉल. पंतांचा कॉल येतोय. आता 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय कैलासवासी सूरज स्मृती चषकामध्ये. तुडुंब गर्दी देखील आहे. आज 26 जानेवारी आपण पाहतोय. इथे पहा पुनश्च एकदा पुनश्च लाइन से भटके तो मिलेंगे झटके. व्हाईट बॉल आएंगे. मॅच मध्ये चित्र बदलते प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला. 2 चेंडू 7 धावा. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आली आहे. साहिलच्या विकेट नंतर प्रेशर आहे परंतु पाटील साहेबांची बॅट तळपणार. प्रेसिस बॉल ऑफ द मॅच. महत्वाचा चेंडू यावेळेस मात्र महत्वाचा चेंडू होता परंतु लाऊड ऍपिल, लाऊड ऍपिल, लाऊड ऍपिल. पंतांच्याकडे गेलेत गेलेत गेलेत. पंत इशारा दर्शवतायत ना मुन्ना बॅट ऑल बॉल का कोई संपर्क नाहीये. मात्र पंतांचा डिसिजन आता काय असेल. पंतांचा डिसिजन बॉल आहे म्हणजे आता चेंडू राहिलाय 1 धावा बनवायच्या आहेत 7. 1 चेंडू 7 धावा. कंपल्सरी जयसिंग सिंग कंपल्सरी रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या 36 झाली आहे. एका चेंडू मध्ये आता 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजाची एक चूक पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. गोलंदाजाने व्हाईट बॉल किंवा बीमर बॉल टाकला तर काही घडू शकतं. आणि इथे मॅच विजेता राहिलाय संघ टीम खेडे अप्लातून. थोडीशी साहिलने जी धाव घेण्यासाठी गलती केली, जी गपलत केली ती करणं गरजेचं होतं का. ती गपलत आज संघाला हारेची चव चाकवून जाते. साहिलची महत्वाची आणि या विकेटमुळे खेडे संघ विजय करतोय. काय तो थ्रो पाहिला गेला रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी मान्यवर भगवानजी कांबळे यांचा शुभ सन्मान सत्कार आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. रुपेची चिंचुलकर यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार करायचा आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरते टीम. नाणेफेक जिंकले कोतोली संघाने आणि खेडे संघाचा विनंती आहे सुमित आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. आजच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला वितरण करण्यात येतोय. चला स्पीडअप घ्यायचं, क्षेत्ररक्षण सजवायचंय. तुम्हाला मिनिटे दिली जाणार आहेत 20 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण खेळ संपवायचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला मार्गस्थ व्हायचं आहे. श्री सर या अगोदरची मॅच टीम मालगाव आणि खेडे संघ काय मॅच शेवटच्या 2 चेंडू पर्यंत मॅच ही आली होती. दोन्ही बाजूला चोरस पाहायला मिळाली परंतु विजय ठरला तो म्हणजे खेडे संघ. खेडे संघाने विजयाचे धडे शिकले आहेत त्यामुळे ते विजयच ठरणार आणि ते आपण पाहिले गेले त्यांच्या मार्फत. चला स्पीडअप घ्यायचंय. मग डोळे स्पष्ट आपले राहिले पाहिजेत.